11th ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थी वर्गांनो, आपणास माहीतच आहे की आपणास जो फॉर्म 1 भरण्याची मुदत होती ती मुदत आता संपलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरलेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत की आता आपला फॉर्म नंबर 2 कधी भरायचा आहे. कारण सर्व विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म नंबर 1 म्हणजे भाग 1 भरला आहे आणि भाग 2 म्हणजे काय आहे तर आपण कॅपसाठी ॲप्लाय करायचा आहे आणि ॲप्लाय केल्यानंतर आपण ज्या कॉलेजमध्ये ॲप्लाय करतो त्या कॉलेजमधून आपणास सीट मिळू शकते. तर कॅप असल्यामुळे विद्यार्थ्यांना एक असा फायदा झालेला आहे की आता विद्यार्थ्यांना संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कुठल्याही कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 11वी-12वी करता आपला अर्ज भाग 2 भरून ॲप्लाय करता येणार आहे. तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपणास भाग 2 कोणत्या तारखेस भरता येणार आहे आणि तो आपणास कधीपर्यंत भरता येईल. तर आपण इथे बघायचं आहे नवीन विद्यार्थी नोंदणी भाग 1 मधील बदल करणे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही भाग 1 ची नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करून घ्यायची आहे आणि भाग 1 मध्ये बदल करायचा आहे. म्हणजे ज्यांचे काही डॉक्युमेंट उरले असतील त्यांनी परत त्यांना अपलोड करता येतील. तर विद्यार्थी पसंती क्रम अर्ज भाग 2 भरणे. तर अर्ज भाग 2 आपण भरून घ्यायचा आहे आणि विद्यार्थी किमान 1 आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांचे पसंतीक्रम टाकू शकतात. विद्यार्थ्यांना यांचा पसंतीक्रम गुण आणि अर्जामध्ये लागू आरक्षणानुसार असल्यास कनिष्ठ महाविद्यालय दिले जाईल. याचा अर्थ असा होतो की आपण आपली जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीच्या आरक्षणानुसार आपण ॲप्लाय करायचं आहे आणि आपले महाविद्यालय क्रमाने लावायचे आहेत. तर जास्तीत जास्त 1 आणि कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालये विद्यार्थ्यांनी टाकायचे आहेत. तर नवीन प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी भाग 1 त्यामध्ये मुख्य दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत प्रवेश कोटा व अल्पसंख्याक कोटा, पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवणे व लॉक करणे, नियमित फेरी 1 कोट्या अंतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत आपणास कधी करता येणार आहेत तर आपणास ह्या गोष्टी 21 मे 2026 सकाळी 8 वाजल्यापासून 22 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करता येणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना ही अपडेट आहे की ज्यांनी भाग 1 भरला आहे तो त्यांना ठीक आहे, पण ज्यांनी अजूनही भाग 1 पण भरायचा राहिला आहे आणि भाग 2 पण भरायचा राहिला आहे अशा विद्यार्थ्यांना आणि ज्यांनी भाग 1 भरला आहे अशा विद्यार्थ्यांना आता अर्ज भाग 2 भरण्यासाठी 21 मे 2026 सकाळी 8 वाजल्यापासून 22 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे 21 मे आणि 22 मे या 2 दिवसामध्ये आपण विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज भाग 2 भरून आपला अर्ज लॉक करायचा आहे. तरच आपण कॅप फेरीसाठी पात्र असाल. कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेचच अलॉटमेंट प्रोसेस जाहीर होणार आहे. त्याच्यामुळे आपण 21 मे 2026 आणि 22 मे 2026 या दिवशी आपला विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज भाग 2 भरायचा आहे आणि महाविद्यालय टाकून अर्ज लॉक करून घ्यायचा आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना ही अपडेट होती की ज्यांनी आपला अजून अर्ज भाग 2 भरलेला नाही त्यांना. तर विद्यार्थ्यांनो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला, माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.